मग पिकलेले फळ चवीला कसे वाटले? छान गोड लागले की नाही? आता आपण पाण्याची चव घेऊया. पाण्याची चव कशी वाटली? आपण पाणी प्यालो त्यावेळी आपल्याला कोणती चव आली? तर कोणतीही नाही. मग यावरून आपल्याला काय उलगडते? तर शुद्ध पाण्याला रंग, वास आणि चव नाही. शुद्ध पाण्याला रंग, वास आणि चव नाही. आता मुलांनो, आपण दोन नवीन शब्द शिकूया. पहिला शब्द आहे पारदर्शक पदार्थ. ज्या पदार्थातून पाहिले असता आपल्याला आरपार दिसते त्या पदार्थाला पारदर्शक पदार्थ असे म्हणतात. जसे की आपला चष्मा असतो, या चष्म्याच्या काचेमधून आपल्याला पलीकडचे दिसते, म्हणजे ही काच